Very simple. Which is regularly used by all the people. That is continuous. तर कंटिन्यू या शब्दाचा अर्थ काय? चालू. काही माणसं चालू असतील, तसे काही टेन्सेस बी चालू आहेत. हां, मग चालू म्हणजे काय? क्रिया चालू आहे. एक्झॅक्टली. वी ऑल आर टॉकिंग अबाउट ॲक्शन्स. कशा आहेत? ॲक्शन म्हणजे काय? क्रिया क्रिया क्रिया, काम काम. ॲक्शन म्हणजे काय? क्रिया. क्रिया म्हणजे काय? काम, कार्य, फंक्शन, काहीतरी चालू आहे. आता ही ॲक्शन कोणत्या काळात कशी चालू आहे? तर मग पुन्हा प्रेझेंट, पुन्हा पास्ट आणि पुन्हा फ्युचर. आता मला सांगायचं काय की प्रेझेंटमध्ये मला क्रिया सांगायची चालू आहे बाबा, ती पास्टमध्ये चालू होती आणि ती भविष्यात चालू असणार आहे. मग टेन्सचं नाव काय? कंटिन्यू. काय? CONTINUOUS. काय? कंटिन्युअस म्हणजे चालू. काय चालू आहे आता? क्रिया. बघा आता विल हॅव टू अंडरस्टँड. व्हेरी सिम्पल. आता पहिले 3 समजले की हे 3 लवकर समजतात. मग प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य कंटिन्युअस मला जर सांगायचे असेल तर कसे बनतात? आता विल अंडरस्टँड. हे सगळं समजून घेण्याच्या अगोदर आम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे? प्रोनाऊन. आय, वी, यू, दे, ही, हा. आता हे काय आहेत? हे कशामुळे प्रोनाऊन घेतो आपण एक्झाम्पलमध्ये? ॲक्च्युली हे नाउन्स आहेत, पण आता एवढे सगळे नाउन आपण वाक्यात घेऊ शकत नाही. मग त्याला रिप्लेस करतो आपण प्रोनाऊन. येस. व्हॉट इज प्रोनाऊन? द वर्ड विच इज यूज्ड इन्स्टीड ऑफ नाउन. नामाच्या ऐवजी वापरतो शब्द. इजंट इट? म्हणजे राम असेल तर काय वापरायचं? ही. आणि श्याम असेल तर श्याम्या, हीच. हां, गुड. तर माणूस का कोणी असेल तर ही. दॅट विल हॅव टू अंडरस्टँड. आय, मी, वी, आम्ही, यू, हे फिक्स करायचं. जिंदगी लोकांचे ग्रामर शिकवताना आणि ग्रामर शिकताना ते यू आहे ना, हे कायमस्वरूपी चूक होते. ते समोरचा माणूस आपण एकट्याला पण तुम्ही म्हणतो का? ती आमची संस्कृती. आणि बारक्या पोराला बी तूच म्हणतो आपण, बरोबर आहे. पण ॲज फार एज यू इज कन्सर्न, समोरचा माणूस मोठा आहे का छोटा आहे, एक असेल तर यू म्हणायचं आणि जास्त असेल तरी यूच म्हणायचं. मग मराठी में बात करते वक्त उसका एग्जैक्ट क्या मीनिंग होता है वो हमें बाद में देखना है, जब हमारे कल्चर के साथ जब हम बात करना शुरू करते. आई होप यू अंडरस्टँड दिस. मग पहिले हे प्रोनाउन्स आहेत. आता दे, ते, एकापेक्षा जास्त. एकापेक्षा किती जास्त? मग कितीही, असंख्य, एकापेक्षा. पुढं ही, तो किंवा, हां मराठी बोल, तो किंवा ते. डिपेंड्स अपॉन रिलेशन, डिपेंड्स अपॉन पोस्ट, डिपेंड्स अपॉन पोझिशन. म्हणजे आमचं त्या व्यक्तीसोबतचं काय नातं आहे. आता आम्ही नातं जरी भारी असलं तरी एखाद्या वेळेला राग आल्यावर तोच म्हणतो, लय शहाण आहेत. त्याचा इंग्लिशशी काही संबंध नाही आहे. विल हॅव टू अंडरस्टँड इंग्लिश इन इंग्लिश. शी सेम, इट सेम. आता कोणता टेन्स बघायचा? आता पहिला प्रेझेंट बघायचा का, पास्ट बघायचा का, फ्युचर बघायचं? आता ह्याचं वाक्य कसं बनतं बघा. पहिलं तर आय ॲम टीचिंग इंग्लिश. आय ॲम इंग्लिश.
आता कोणती क्रिया चालू आहे? ॲम आल्याबरोबर लक्ष ठेवायचं, ही क्रिया प्रेझेंटमध्ये चालू आहे. आता मराठीचा अर्थ काय होईल? आहे. मी इंग्रजी शिकवत आहे. शिकवत आहे म्हणजे कधी? बोलताना. बोलताना क्रिया चालू, हे लक्षात ठेवायचं. क्रिया चालू आहे म्हणजे कधी? बोलताना. वेन एव्हर आय एम टॉकिंग, ॲक्शन इज गोइंग ऑन. आता भूतकाळात काय होईल? आय वॉज टीचिंग इंग्लिश. काय अर्थ आहे याचा? हां, मी इंग्रजी शिकवत होतो. म्हणजे डोक्यात कोणत्या तरी वेळेला इंग्रजी शिकवण्याची क्रिया चालू होती. जेव्हा मी घरी गेलो तेव्हा तो टी व्ही पाहत होता. मी घरी गेलो त्यावेळेला कोणती क्रिया चालू होती? हां, त्याची वॉचिंगची क्रिया चालू होते. लक्षात आलं? जसं मी खिडकी उघडून बाहेर बघितलं, पाऊस चालू होता. आता व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट, की कोणत्या तरी वेळेला भूतकाळात कोणती तरी क्रिया चालू होती. कळलं? मग मी विचारलं, तुम्ही काल या वेळेला काय करत होतात? आता क्रिया सांगायची चालू, पण कधी? हां, मी इकडून पैठण गेटला चाललो होतो आणि ते तिकडून पैठण गेटून येऊ लागला होता किंवा येऊ लागली होती. बस एवढंच. क्रिया काय? एकाची जाण्याची, एकाची येण्याची, भूतकाळ. आणि भविष्यात काय होईल? आय. हां, आता इथं विल बी टीचिंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकवत असेल. हां, आता क्रिया माइंडवर आहे ना हे सगळं. मनात असं इमॅजिन करायचं आहे, कल्पना करायची की भूतकाळात ही क्रिया चालू असेल. आता उद्या परवा आपल्याला लग्नाला जायचं एखाद्याच्या, तर त्या लग्नात काय काय घडत असेल कल्पना करा बरं. काय घडत असेल? लग्न लागत असेल, डीजे वाजत असेल, क्या बात आहे. हां, जेवण चालू असेल. हां 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 हां, लोकमंगलाष्टका म्हणत असतील किंवा काहीतरी प्रोसेस चालू असेल. नवरदेव घोड्यावर बसून चाललेला असेल. हां हां, नाचत असेल. मुलं त्याचे मित्र वगैरे हे नाचत असतील. ही क्रिया कोणती आहे? भविष्य काळातली कंटिन्यू क्रिया आहे. दॅट्स ऑल. आता भरपूर काहीतरी होत असेल ते राहू दे आता. हां हां, पण आता ग्रॅमर समजण्यापुरतं ठीक. चल, आता पहिलं काय समजून घ्यायचं आहे? वाक्य कसे बनतात. वाक्यांमध्ये काय आहे? ॲक्शन आहे. टेन्सेस म्हणलं की ॲक्शन आली, मग ती ॲक्शनच फिरवायची आहे. तर प्रेझेंट टेन्सचं कंटिन्यू जर करायचं असेल आम्हाला, तर काय स्ट्रक्चर येईल त्याचं? एक्झॅक्टली. पहिलं काय येईल? सब्जेक्ट. तसं आपण हुशार आहोत. सब्जेक्ट. आता कोण आहे सब्जेक्ट? हां, मी काल परवा सांगितलं ना, सब्जेक्ट म्हणजे कोण? सब्जेक्ट म्हणजे कोण? करता. करता काय करता? त्याच्यावर क्रिया चालू होते. जो क्रिया नाही, त्याच्यावर नाही, जो क्रिया करणार आहे, ॲक्शन घेणार आहे, करता. सब्जेक्ट या शब्दाचा अर्थ बऱ्याच वेळेला ग्रॅमरमध्ये नवीन शिकणाऱ्या लोकांना फार कन्फ्यूज होऊन जातो. सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कोण? सब्जेक्ट म्हणजे जो क्रिया करणारा आहे तो. तो माणूस असेल, ते प्राणी असेल. गाय गवत खाते, इथं गाय सब्जेक्ट आहे, बरोबर. कुत्रं भोकायला लागलं, इथं कुत्रं सब्जेक्ट आहे. वारा येऊ लागला, इथं वारा सब्जेक्ट आहे. जो क्रिया करणारा आहे तो सब्जेक्ट. तो आपले सब्जेक्ट नाही. जॉग्रफी, हिस्ट्री, सिविक्स, मॅथ, सायन्स ते सब्जेक्ट इथं नाही आहेत. ते हे सब्जेक्ट काय? हे करता. मग इथं आय कोण आहे?
प्रेझेंट टेन्स असल्यामुळे एकतर सब्जेक्टनुसार ॲम येईल, नाही तर इज येईल, नाही तर आर येईल. हे 3 लक्षात ठेवायचे. हे 3 आले की टेन्स प्रेझेंट आहे हे लक्षात ठेवायचं. हे 3 आले की हे प्रेझेंटच, मग तो कंटिन्यू असेल काय असेल तर, पण हे 3 आल्याबरोबर ते प्रेझेंट आहे. आता सब्जेक्टच्या अनुसार आम्हाला ॲम तरी वापरायचं आहे, इज तरी वापरायचं आहे किंवा आर वापरायचं आहे. हे या सब्जेक्ट बदलला की हे 3 शब्दपैकी एक शब्द येणार आहे. प्लस काय येईन बाबा? हां, वर्ब. वर्ब ING वाला येईल. आपण असं घेऊयात त्याला किंवा वर्ब. हां, V1 प्लस ING म्हणजे कायमस्वरूपी ING हे V1लाच लागतं. म्हणजे क्रियापदाच्या पहिल्याच फॉर्मला, पहिल्याच रूपाला ING लागत असतं. स्पीकिंग होतं, स्पोकिंग नाही. सिंगिंग होईल, सॅंगिंग नाही. ईटिंग होईल, एटिंग नाही आहे. म्हणजे कायमस्वरूपी ING कशाला लागेल? जिथं जिथं ING लागणार आहे तिथं क्रियापदाचं पहिलंच रूप लक्षात ठेवायचं. साधं आहे, सिम्पल आहे, तरी पण समजायला थोडं अवघड आहे असं वाटतंय, कारण बारीक बारीक गोष्टींमध्ये कन्फ्युजन वाढतं आहे आमचं. स्मॉल स्मॉल थिंग्स. आता हे कळालं, वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे ज्याच्यावर क्रिया सुरू आहे त्याचं नाव आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे एक तर वस्तू असेल नाही तर माणूस असेल. ऑब्जेक्ट म्हणजे काय? जिसके ऊपर क्रिया हो रही है. मग आता इंग्रजी शिकवायला लागली का मी इंग्रजीला शिकवायला लागलो? का इंग्रजी मला शिकवायला लागली? तसं इंग्रजीने मला खूप काही शिकवलं, तो गोष्ट वेगळी. पण इंग्रजीने मला काय शिकवलं? इंग्रजीने काय शिकवलं? खूप काही शिकवलं इंग्रजीने आपल्याला. कॉप्या करायच्या शिकवल्या, मागं बघून बघायचं, मागं बघून लिहायचं शिकवलं, रिझल्ट घाबरत घाबरत घेण्याचं शिकवलं. पण आता आपण काय करतोय? इंग्लिशवर क्रिया व्हायला लागली. सब्जेक्ट, वर्ब आणि काय, म्हणजे वर्बच ते. ING हा नंतरचा विषय झाला. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट हे आमचं स्ट्रक्चर आहे. आय ॲम टीचिंग इंग्लिश, याला काय म्हणता येईल? सब्जेक्ट. आता हे ॲम काय? ते हेल्पिंग वर्ब असलं तरी ते टाईम इंडिकेटर आहे. आता लक्षात घ्यायचं, हे कोण आहेत? हां, हे तिघं जण हे टाईम इंडिकेटर आहेत. कारण हे तिघं आले की हे म्हणतात बाबा हा प्रेझेंट टाईम आहे रे. हे भया, हे प्रेझेंट टाईम आहे, मिस्टेक नाही करायची. ॲम, इज, आर प्रेझेंट टाईम इंडिकेटर आहेत. टेन्स इंडिकेटर आहेत, ते टेन्स दर्शवतात, टाईम दर्शवतात. ॲम, इज, आर. आता हे आल्याशिवाय हे ING येऊ शकत नाही. आय टीचिंग नाही होत, ॲम टीचिंग होणार. आता थर्ड पर्सन असेल तर काय? व्हॉट इज युअर नेम? सुजल इज टीचिंग. सुजल किती? आता सुजल काय येईल? इज टीचिंग. आणि आम्ही शिकवत आहोत, वी आर टीचिंग. आता कळालं ॲम, इज, आर कसं वापरायचं ते. जर सब्जेक्ट आपला आय असेल, वी असेल, यू असेल आणि दे असेल तर ह्यांना, या तिघांना आर येईल. इथं आय आहे म्हणून इथं ॲम येईल. आणि हे ही, शी, इट असतील यांच्या समोर इज येईल. एवढं क्लिअर आहे? एवढं क्लिअर आहे? बस. आता मी जेवत आहे कसं म्हणू? आय ॲम ईटिंग. मी बुक वाचत आहे. तुम्हाला फोन आला, काय करताय? मग काय उत्तर आहे? काय नाही, उगाच बसलो. जस्ट सिटिंग असं म्हणतो. आय एम सिटिंग. मी अभ्यास करत आहे. बरोबर. मी जेवण करत आहे. मी विचार करत आहे. आय एम. हां, शब्द लागतील ना, वर्ब लागेल ना पुढचं. विचार करण्याला काय म्हणतात? आय एम थिंकिंग. मी चहा बनवत आहे. बनवण्याला काय?
आय एम मेकिंग, मी चहा घेत आहे, मी कपडे धुत आहे, हां, आय एम वॉशिंग कपडे, अरे वॉशिंग आहे ते, हां ते चुकलं तरी चालतंय, बरं वाक्यरचना बरोबर आली पाहिजे, बरोबर आहे. मग ही क्रिया आहे आयचं. आता वीचं काय होईल? आर. आम्ही इंग्रजी शिकत आहोत, वी आर लर्निंग इंग्लिश. आम्ही विचार करत आहोत, ते येत आहेत, ते जेवत आहेत, हां, ते आराम करत आहेत, दे आर रेस्टिंग किंवा दे आर टेकिंग रेस्ट जे असेल, हां, दे आर टेकिंग रेस्ट, ठीक आहे. ते अभ्यास करत आहेत, ते पेपर लिहित आहेत, दे आर रायटिंग पेपर. व्हेरी गुड. दे. यूचं काय होईल? अरे तू वेळ वाया घालवतोयस, हां, यू आर वेस्टिंग टाईम, यू आर ड्रायव्हिंग, डोंट रिसीव द कॉल. पोलिसांनी पकडलं आणि सांगितलं, अहो तुम्ही गाडी चालवताय, मला कळत नाही का? हां, मग तरी तुम्ही फोनवर बोलताय. अरे यू आर ड्रायव्हिंग, स्टील यू आर टॉकिंग ऑन फोन, असं. आणि ही, शी आणि इट हे तर कळलं आपल्याला. याच्यात काय डाऊट नाही. भूतकाळ शब्द आता काय होईल? कोण बोलायला रे? ज्याला येतं आहे ना थोडं शांत राहा. का? त्यातलं तुम्हाला काय माहीत नाही तेवढं समजून घ्या टुडे, की आज हे मला माहीत नव्हतं आणि जे माहीत नव्हतं ते मला माहीत झालं. दॅट्स इट. काही माणसं आपल्यासमोर थिंक करतायत, तुम्ही बोलले की त्यांचं थिंकिंग जाते. दे आर थिंकिंग. वेन दे आर थिंकिंग त्यांच्या लक्षात येते, हां इथं काय येईल ते. आता ॲम इज आर समजलं. आता पास्ट. जेव्हा पास्ट टेन्स आपण सांगतो तेव्हा सब्जेक्टला सब्जेक्ट येईल ॲज युजल. सब्जेक्ट रहेगा प्लस काय? हां, इथं एक तर वॉज किंवा वॉज आणि त्याला उच्चार त्याचा वर आहे. पूर्वीपासून त्याला वेअर म्हणायचे. वॉज आणि वेअर. आता उच्चार त्याचा काय आहे? वर आहे. वर म्हणजे असं वर नाही. हां, तर वॉज वर आणि प्लस वर बाय एन जी. हे तर आपल्या लक्षात आलं. प्लस ऑब्जेक्ट. आता मी भूतकाळ सांगायचे, सब्जेक्ट बदलल्याबरोबर वाक्य बदलेल. आम्ही जात होतो. हां, आता वाक्य आम्ही जात होतो. हां, आम्ही जरा बसलो होतो. वी वर सिटिंग. आम्ही चर्चा करत होतो. वी वर डिस्कसिंग. ते काम करत होते आणि तो त्यांच्याकडे पाहत होता. हां, ते काम करत होते. दे वर वर्किंग आणि तो नुसता थोबाड घेऊन त्यांच्याकडे बघत होता. ही वॉज वर्किंग. का वॉचिंग? ही वॉज लुकिंग ॲट देम. ही वॉज लुकिंग ॲट देम. हां, असं म्हणजे काय क्रिया आहे? तर वॉज कुठं आणि वर कुठं? वॉज वर. इथे तीन नाही आहेत. इथं कसे तीन आहेत? टेन्स इंडिकेटर तीन आहेत ना. ॲम इज आर. आता इथं आय असलं तरी आय यांच्या ग्रुपमध्ये जाऊन बसतो पुन्हा. आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज. आणि मग बाकीचे जे आहेत ना, वी, यू, दे, ते वरच्या ग्रुपमध्ये जाणार. मग मी जेवत होतो. आय वॉज इटिंग. ते वाढत होते. देवर वाडिंग. हां, देवर सर्विंग. हां, देवर सर्विंग. हां, फिडिंग म्हणजे घास घालणे. हां, बारक्या लेकराला फिडिंग. हां, बारक्या लेकराला फिडिंग. मोठ्या माणसांना सर्विंग.
आता मोठ्यांना पंक्तीत बसले लोक आपल्याला गाज घालतात का? पाहुणे जेवायला लागले, थांबा बसा. हां, पाहुणे पाहुणे ठेवू देत नाहीत खाली, वाढू देत नाहीत, तर सुरू करतात लगेच. तर दे वर सर्विंग असं म्हणायचं. तर क्रिया सब्जेक्ट किती आहेत हे लक्षात घ्यायचं. आय वी बस. आता मी मल्टिपल एक्झाम्पल्स यासाठी देतोय की तुमचं तिथं लॉजिक लागावं. लोक भांडणं करत होते. आता आपण ही शीवर जाणार नाही, आता आपण डायरेक्ट सब्जेक्टवर जाऊयात. लोक भांडणं करत होते, पीपल वर फायटिंग, बरोबर आहे. आणि राज बघत होता. यस, राज वॉज वॉचिंग. एखादी क्रिया सुरू असेल तर त्याला पाहण्यासाठी वॉच वापरतात. आता बघा 3 शब्द आहेत. एक लुक आहे, लुक म्हणजे पाहणे, वॉच म्हणजे पण पाहणे, आणि सी म्हणजे पण पाहणे. पहिले बेसिक 3च बघू. मग हे नेमके कुठे वापरायचे? सी, डोळे उघडणे आणि डोळे उघडून जे समोर दिसतंय ते सी. आणि सीची स्पेलिंग काय? SEE. हां, व्हेरी गुड, सी. नाही, मी बघितलं नाही त्यांना. आय डिडंट सी. सहज पाहणे, सहज बघणे, जाणीवपूर्वक लक्षपूर्वक पाहण्याला लुक. पूर्वी शिक्षक म्हणायचे, बोर्डाकडे बघ ना, तिकडे काय बघायला लागला, कुठं बघ. मग बोर्डाकडे पहा. आणि लुक हा शब्द नेहमी ॲट घेऊन येतो. लुक हा सिंगल येत नाही, लुक ॲट. मग बोर्डकडे पहा, लुक ॲट द बोर्ड. त्याच्याकडे पाहू नको, डोंट लुक ॲट हिम. आता हे झालं लुक. आता वॉच काय? जर एखादी क्रिया सुरू असेल तर त्याला वॉच म्हणतो आम्ही. टी व्ही पाहतो म्हणजे बंद टी व्ही पाहतो का टी व्हीवरचे कार्यक्रम पाहतो? मग हलणारे चित्र बघतो म्हणजे वॉच. आम्ही नाटक बघतो, असे उभं राहिलेले माणसं का त्यांच्या क्रिया, म्हणून वॉचिंग नाटक, वॉचिंग ड्रामा. आम्ही मॅच बघतो म्हणजे काय, तर त्याच्यावर ज्या क्रिया हलतात किंवा ज्या ॲक्शन्स होत असताना दिसतात, ती पात्र हलतात, त्या ॲक्शन्स हलतात, या सगळ्यांना वॉच म्हणायचं. बंद टी व्ही पाहणं म्हणजे सी आणि चालू टी व्ही पाहणं म्हणजे वॉच. आता फरक कळाला? हां, गुड. वॉज आणि वर वर्ब. आता फ्युचरमध्ये काय येईल मग? सब्जेक्ट. आता इथं एकदम मस्त ॲज युजल सब्जेक्ट येणार प्लस. आता आपण इथं विल बी म्हणूया. परत ग्रॅमर सेन्स जर बघितला, कम्युनिकेशनमध्ये विल बी म्हणलं तरी चालतं आहे, पण ग्रॅमर सेन्स जर बघितला तर आय आणि वीच्या समोर शाल वापरतो. पण आपण विल बी घेऊयात, चूक होत नाही, तुम्हाला कोणी म्हणणार नाही की हे रॉंग आहे म्हणून. इट इज ॲक्सेप्टेड. ग्रामॅटिकॅलिटी आणि ॲक्सेप्टेबिलिटी, काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. मग आय विल बी गोईंग म्हणलं तरी काही म्हणणार नाही किंवा तुमचं रॉंग आहे म्हणून. पण मेनी पीपल इन फॉर्मल इंग्लिश दे यूज आय शॅल बी डुईंग दॅट, वी शॅल बी. तर कधी कधी आम्ही जेव्हा लिगल लँग्वेजमध्ये काही बघायला लागतो, काही ट्रॅडिशनल भाषेमध्ये बघायला लागतो किंवा पेपरमध्ये बघायला लागतो, तिथं शाल वापरलेलं असतं. तर लक्षात घ्यायचं, आयच्या समोर शाल आणि वीच्या समोर शाल आहे, बाकी विल वापरतात, पण आपण विलच घेऊयात तरी काही अडचण नाही. हे बी येणार, एक फक्त विल नाही. हां, कारण ING वापरायचं आहे म्हणजे बी लागेल आम्हाला. आणि प्लस वर्ब ING आणि मग प्लस ऑब्जेक्ट. तर वाक्य कसं बनेल? आम्ही उद्या या वेळेला क्लासमध्ये बसलेले असू. वी विल बी सिटिंग इन द क्लास ॲट दिस टाईम टुमॉरो. हे कंटिन्यू आहे. इज इट क्लिअर? आता तुम्ही घरी गेलात सध्या, म्हणजे जाणार आहात आफ्टर 12 o'clock.
मग घरी गेल्यानंतर तुमच्या घरी कोण कोण काय काय करत असेल याची आत्ता कल्पना करा. कोण कोण कशामध्ये बिझी असेल किंवा कोण कोण काय काय क्रिया करत असेल. जस्ट थिंक ओवर दॅट इन माइंड. somebody will be sitting, somebody will be reading, somebody will be cooking, somebody will be sleeping. It depends upon person. मग कोण काय करत असेल we all know. आता एवढं लक्षात आलं. काय लक्षात ठेवायचं मग? सब्जेक्ट, टेन्स इंडिकेटर किंवा टाइम इंडिकेटर. एमेजार अगर आया तो प्रेझेंट टाइम आहे. वॉज किंवा जर वर आला तर पास्ट टाइम सांगताय, गेलेली घटना भूतकाळातली चालू होती. आणि विल बी आल्यानंतर विल आल्याबरोबर इट इज टॉकिंग अबाउट फ्युचर. आज मॅच आहे कोणाकोणाची? सांगा नीट सांगा. हो ना, इव्हनिंगची संध्याकाळची. हां ती जे कोणती महत्त्वाची? हां RCB का संध्याकाळी? हां मग आज ओपनिंगला RCB कडून कोण खेळत असेल? हां CSK कडून कोण खेळत असेल? येस. आता वाक्य लक्षात आले की ही विल बी प्लेइंग, ऋतुराज विल बी प्लेइंग, धोनी विल बी प्लेइंग. मॅच सुरू होणार आहे आणि संध्याकाळी ओपनिंगला 2 प्लेयर असे खेळत असतील, असं त्याचा अर्थ आहे. आता आम्ही आत्तापर्यंत सगळे वाक्य कसे बनवले? इन्फॉर्मेशन देण्यासाठीचे. आता याच्यामध्ये जर निगेटिव्ह द्यायचं असेल तर नॉट टाकायचं आहे. आय एम नॉट, आय वॉज नॉट, आय आणि आय विल बी नॉट नाही, ह्या विलच्या आणि बीच्या मध्ये नॉट टाकायचं. आय विल नॉट बी. जर इकडे असेल इज असेल तर इज नॉट. अरे तो जेवण नाही करत आहे, मोबाईल बघतोय. ही इज नॉट ईटिंग, ही इज वॉचिंग मोबाईल. आता कळालं? ही इज नॉट ईटिंग, ही इज वॉचिंग मोबाईल. अरे ती चहा बनवत नाही आहे. शी इज नॉट मेकिंग टी. ती काय क्रिया चालू नाही आहे. लोक म्हणले नाही ते आराम करतोय. अरे ते आराम नाही करत, TV बघायला ते. हां ही इज नॉट टेकिंग रेस्ट, ही इज वॉचिंग TV. झालं. नॉट कसं टाकायचं लक्षात आलं ना? आता वॉज, मी कुणाला काहीच बोलत नव्हतो. आय वॉज नॉट टॉकिंग टू एनीवन. तेच बोलत होते, ते शिव्या देत नव्हते, फक्त बोलत होते. हां हे कळायला लागले, ध्यानात यायला लागले. थोडंफार समजायला लागलं असेल ना. काहींना समजतच असते ते, पण ज्यांना थोडंफार समजणार आहे वाक्यरचना बनवत असताना. आता आम्हाला टेन्स शिकत असताना काय लागेल? पहिलं मी तर सांगितलं प्रोनाऊन लागतील, दुसरं वर्ब लागेल. त्या दिवशी आपण एक 5-6 वर्ब्स घेतले होते. वर्ब्स लागतील. मग वर्ब्सची यादी पण आपल्याकडे असतेच. मग ते वर्ब उचलायचं आहे आपल्याला. कोणत्या वर्बमध्ये कोणती ॲक्शन दाखवली जाते वो देखना आहे आणि त्यानुसार वाक्य बनवायचं. ते बोलत नव्हते, फक्त उभे होते. हां देवर ओनली स्टँडिंग, देवर नॉट टॉकिंग. आता कळायला देवर नॉट टॉकिंग. आणि ते नसतील खेळत, दे विल नॉट बी. तसा हा टेन्स समजायला सोपा आहे, कारण आम्हाला आत्तापर्यंत इंग्रजीत फक्त एवढंच कळालं. ॲमच वापरता येते आम्हाला, इज वॉज. तसा हा सोपा आहे. इट्स व्हेरी इझी. पुढचा जो आहे ना, पुढचा संडेचा परफेक्ट आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तो बऱ्यापैकी लोकांना कळत नाही. आता ॲक्शन, वेळ सांगितली, सब्जेक्ट सांगितला आणि स्ट्रक्चर लक्षात आलं आपलं काय करायचं ते. आता इन्फॉर्मेशन देण्यासाठी जेव्हा मी इन्फॉर्मेशन घेतोय, वाक्याचे प्रकार किती परत लक्षात घ्यायचं. देर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. नंबर 1 पॉझिटिव्ह. नाही, आता डबल मी सांगतो. वाक्याचे प्रकार 4. नंबर 1
डिक्लेरेटिव्ह. प्लीज 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 प्लीज. डिक्लेरेटिव्ह. डिक्लेअर काय डिक्लेअर करा, माणूस चांगला आहे किंवा माणूस चांगला नाही आहे, दोन्ही डिक्लेअर करून टाकले. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये एक तर वाक्य पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह असतात. काय डिक्लेअर केलं की मी मॅथ्स नाही शिकवत आहे, मी इंग्लिश शिकवतो आहे. आय एम नॉट टीचिंग मॅथ्स, आय एम टीचिंग इंग्लिश. हे डिक्लेअर करून टाकलं आहे मी अभ्यास नव्हतो करत. आय वॉज नॉट स्टडिंग, आय वॉज रेस्टिंग. आय वॉज रेस्टिंग. मी चाललो नव्हतो, आय वॉज नॉट गोईंग. डिक्लेरेटिव्ह आहे. तर वाक्याचा पहिला प्रकार काय, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. मी घेणार आहे हे इन डिटेल्स पुढं, पण पहिलं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. तर इन डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस तुम्हाला एक तर पॉझिटिव्ह बोला नाही तर निगेटिव्ह बोला. आता निगेटिव्ह कसं बोलायचं आहे, ज्याच्यात नॉट सांगायचे तुम्हाला, बरोबर आहे. हां, जिथं नॉट आहे दॅट इज निगेटिव्ह, आणि जिथं पॉझिटिव्ह आहे म्हणजे विदाऊट नॉट काय पॉझिटिव्ह. फर्स्ट इज डिक्लेरेटिव्ह. सेकंड काय इंट्रोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह. दुसरा वाक्याचा प्रकार आहे प्रश्न विचारायचे. प्रश्नच विचारायचे. प्रश्नाचे पुन्हा दोन प्रकार. एक तर मुंडी क्वेश्चन, मुंडी हलवलं तरी कळतंय, त्याला मुंडी क्वेश्चन म्हणायचं. हां, चालायचं का, समज में आ गया, झालं की जेवण झालं. काय उत्तर मुंडीनंच मिळतात, त्याला येस पण म्हणायचं नाही, गरज नाही. पण फोनवर तर मुंडी दिसणार नाही, मग फक्त येस नो, येस येस येस, ओके ओके, येस. आता हे प्रश्न कसे लिमिटेड आहे, पण प्रश्नच आहे. एकतर येस नो टाईपमध्ये जाऊ, नाहीतर WH मध्ये जाऊ. WHनं काय होणार, इन्फॉर्मेशन मिळणार. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की एकतर येस नोमध्ये जाऊयात, नाही तर WH मध्ये. तुम्ही ठरवायचं तुम्हाला कसा प्रश्न विचारायचा आहे. तुझं नाव, व्हॉट इज युअर नेम, स्वराज. आता मला विचार, तुझं नाव स्वराज आहे का, ते बघू आपण. तुम्ही सेन्स लक्षात घ्या. ते मला ऑलरेडी आहे, पण मी आता खात्री करतोय, मला असं वाटतंय की स्वराज असल्यासारखं. हां, एकतर आपण असं म्हणत आर यू स्वराज, किंवा म्हणजे तुझं नाव, इज युअर नेम स्वराज, इज युअर नेम स्वराज. काय काय पाहिजे मला, ते म्हणलं हो हो बरोबर बरोबर, येस येस येस, तुमचं खरं आहे ते. हां, मी स्वराज आहे, आय एम स्वराज, येस करेक्ट. आणि डायरेक्ट मला विचारायचं, मला माहितीच नाही तुझं नाव काय, नाव काय 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 काय. हां, बस. आता वॉटनं काय केलं मी, डायरेक्ट इन्फॉर्मेशन घेतली. इन्फॉर्मेशन घेणे नाहीतर फक्त खात्री करणे. कन्फर्मेशन, इन्फॉर्मेशन. इफ आय एम गोइंग टू कन्फर्म, तर या प्रश्नाच्या सुरुवातीला हे टेन्स इंडिकेटर येणार अगोदर, याने वाक्याची सुरुवात होणार. इथं फोकस करूया आपण आज, कारण आम्हाला इंग्लिश बोलता येते, फक्त प्रश्न विचारता येत नाहीत. आणि प्रश्न विचारता आले की समजायचं मला बोलता आले. सगळ्यांना जेवता येतं, बनवता येत नाही सगळ्यांना. इज इट क्लिअर? सेम थिंग. भाषणं सगळ्यांना कळतात, भाषण सगळ्यांना करता येत नाही. दॅट्स ऑल. भांडणं सगळ्यांना बघता येतात, सगळ्यांना करता येत नाहीत. व्हेरी गुड, दॅट्स ऑल. तर म्हणून जेव्हा सोपं काय तर ऐकणं, सोपं काय येस 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 म्हणणं, अवघड काय प्रश्न विचारणं. मग आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की साहेब हे शर्ट कुठून घेतला, काळाच कशाला फ्रेम वापरताय तुम्ही, बरोबर, टोपी कसं काय घालून बसले तुम्ही, अभ्यास कोणता करताय, मेस कोणत्या मेसला जाता, मेसचे चार्जेस किती आहेत, हॉस्टेलला राहता का रूमवर राहता, कोणते गावचे आहेत तुम्ही, काय करायचं आहे भविष्यात, काय हे सगळे हे प्रश्न आहेत. आणि जिंदगीत प्रश्नच पडत असतात आणि प्रश्नच विचारता आले पाहिजेत. इज इट क्लिअर? आता कंटिन्युअसमध्ये प्रश्न कसे विचारायचे याच्यावर बघूयात आपण.
पहिलं तुम्ही लक्षात आलं ना. वाक्याचे प्रकार किती आहेत? 4. मेजर एक डिक्लेरेटिव्ह, आता त्यालाच असर्टिव्ह किंवा त्यालाच नाही त्याला डिक्लेरेटिव्ह किंवा त्याला स्टेटमेंट्स असं म्हटलं जातं, पण आपण पहिलं लक्षात घेऊ की डिक्लेरेटिव्ह. दुसरं इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्न, डायरेक्ट प्रश्नच. तिसरं इम्परेटिव्ह म्हणजे डायरेक्ट मेन क्रियापदानं प्रश्नाची सुरुवात होते किंवा वाक्याची सुरुवात होते. प्रश्न नाही, वाक्याची सुरुवात होते मेन क्रियापदानं. कसं काय? जा, गो, खा, ईट. एखादा मागायला चॉकलेट सारखं आपण म्हणतो दर खा, ईट, हां, क्लोज द विंडो. ह्या वाक्यात मी ॲक्शन करायला सांगतोय. इम्परेटिव्ह या वाक्याचा अर्थ काय किंवा या सेंटेन्सचा अर्थ काय? एक तर मी काहीतरी करायला सांगतोय किंवा काही नाही करायला सांगतोय. गप्प बसा, डोंट टॉक, बोला, टॉक, जेवा, ईट, जरा थांबा, हां, वेट, हां, थांबा, वाढ येऊ द्या, थांबा, वेट, दिस इज, खेळा, खेळू नका, डोंट. आता बऱ्याचशा कुटुंबामध्ये बारक्या पोरांना सूचना दिल्या जातात घरी. बाहेर जाऊ नको, तोंडात बोट घालू नको, खिडकीवर चढ नको, ते बॉल खेळू नको. हां, त्याला आम्ही निगेटिव्ह सूचना देतो ना. तोंडात बोट घालू नको, याच्या म्हणण्यापेक्षा तोंडातलं बोट काढ असं म्हणत नाही आम्ही, बरोबर ना. हे झाले इम्परेटिव्ह. कशासाठी इम्परेटिव्हची वाक्यांची सुरुवात असते? एक तर रिक्वेस्ट करा, नाही तर कमांड, आज्ञा द्या, आदेश द्या, नाही तर रिक्वेस्ट करा. रिक्वेस्ट करायला याच्या अगोदर फक्त प्लीज लावायचं. गो, प्लीज गो, ईट, प्लीज ईट, सिट, प्लीज सिट. प्लीज लावलं की रिक्वेस्ट, बिना प्लीज काढून घेतलं की आदेश, ऑर्डर. धरा, कॅच, मारा, असं म्हणते का? प्लीज धरा, प्लीज ठोका, नाही ना. रिक्वेस्ट हे तिसरा वाक्याचा प्रकार. आणि चौथं काय? एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. बस, एक्सक्लेमेशन कशाला वापरलं जातं? अचानक आलेल्या भावना, सडन इमोशन, सडन फिलिंग्स. आता कधी सडन फिलिंग येतात? काहीतरी अनपेक्षित घडलं तेव्हा. कधी घडतं अनपेक्षित? काही पण अचानक काही घटना घडतात ना आपल्या. काय घटना घडतात? काही एक तर चांगले असतील, ते वाईट असतील. अटॅक आला एखाद्याला, अरे गेले काय, कस काय, चांगला होता माणूस. ॲक्सिडेंटची बातमी ऐकली, सडन फिलिंग आहे. अचानक काहीतरी आमच्या मुखातून बाहेर येणार, अचानक. असं म्हणणार का? बरं झालं म्हणतात काही, पण भाग वेगळा. पण म्हणत नाही असं, शक्यतो लोक म्हणत नाही. ते काही लोकांना हे कळत नाही की दुःखद बातमी फेसबुकवर टाकल्यानंतर त्याला खालून थंब द्यायची काय गरज आहे. म्हणजे बरं झालं बाबा, असं का त्याचा अर्थ आहे? इमोजी ठीक आहे, रडलेलं टाकावा, फुलं टाकावेत. हां, अरे त्यांना त्या इमोजीचा अर्थ माहिती नाही. चला ठीक आहे. तर ती एक फिलिंग आहे, सडन फिलिंग. किंवा काही चांगलं झालं तर, म्हणजे आता मॅच बघताय तुम्ही. आता दोन घटतात, एक तर 6 जाणार नाही तर कॅच जाणार आहे. जी टीम ज्या बाजूने आहे किंवा जे प्रेक्षक ज्या बाजूने आहेत आणि ते 6 गेला, ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. आणि बाकीच्यांनी विकेट गेली, येस. काल कसं होतं रात्री? एक्झॅक्टली. मग हे एक्सक्लेमेशन आहे. म्हणून आपण जे काही बोलतो
किंवा लिहितो हे ह्या 4च वाक्यात बोलत असतो. भाषा कोणतीही असो हे 4च वाक्यात. पहिलं डिक्लेरेटिव्ह, दुसरं इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी. हे 4च लक्षात ठेवायचे. आता डिक्लेरेटिव्हमध्ये तुम्हाला एक तर निगेटिव्ह असेल ना तर पॉझिटिव्ह असतील. क्वेश्चनमध्ये येस नो असेल नाही तर डब्ल्यूच असेल, व्हेरी गुड. त्याच्यानंतर पुढं इम्परेटिव्ह एक तर रिक्वेस्ट असेल नाही तर ऑर्डर असेल, आणि एक्सक्लेमेटरी एक तर दुःखात असतील नाही तर सुखात असतील. बस. आता पुढं आता याचे प्रश्न बनवायचे आहेत आम्हाला. कंटिन्यू टेन्स चालू आहे. कंटिन्यू प्रश्न कसे बनवायचे? आता पहिले एक्झाम्पल दिले आम्ही. आता आम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे. याच्यात क्वेश्चन्स कसे विचारतात? क्वेश्चन्स. आता पहिलं क्वेश्चन्स कोणतं आहे? आपण घेऊयात येस नो टाईप. मग येस नो टाईप घ्यायचा असेल तर अगोदर ॲम येईल आणि लिहिताना असं लिहायचं आहे ॲम, त्याचं ए कॅपिटल पाहिजे, किंवा इज किंवा आर हे 3 येणार, प्लस सब्जेक्ट. प्लस काय? सब्जेक्ट. प्लस वर्ब ING. हां, वर्ब ING आणि प्लस ऑब्जेक्ट. कसं वाक्य बनलं? आता क्रिया. मी काय झोपलोय काय? पुढच्यांनी आपल्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आम्ही जे वाक्य बोलतो, मी काय झोपलो काय, असं म्हणतो का नाही आपण? मी जास्तीत जास्त लोकभाषेचा यासाठी वापर करतो की लोकभाषेतून आम्हाला इंग्रजी कळाली पाहिजे. नाही तर नुसतं इंग्रजीची वाक्यच बरोबर येतात, सगळा अर्थ चूक. मी झोपलोय काय? ॲम आय स्लीपिंग ऑर वॉट? असं वाक्य बनतं का काय? तर स्पोकन इंग्लिशमध्ये असे वाक्य 100% आले पाहिजे. ॲम आय. आता इथं शेवटी क्वेश्चन मार्क येणार. हा इथं राहिलं सांगायचं मग शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे. बोलताना म्हणायचं नाही क्वेश्चन मार्क. हां, लिहिताना नाहीतर ॲम आय गोईंग ऑर वॉट क्वेश्चन मार्क. ॲम आय स्लीपिंग? मी काय झोपलोय काय? हां, मी वेळ वाया घालवतो का? ॲम आय वेस्टिंग टाईम? असं तुम्हाला वाटतं का? डू यू थिंक आय एम वेस्टिंग टाईम? ॲम आय वेस्टिंग? अशा अर्थानं ॲमनं वाक्य कम्युनिकेशनमध्ये होतं. स्टाईल आहे ही. वाक्य फिरवत आले पाहिजे आम्हाला. नुसते वाक्य फिरवल्याशिवाय इंग्लिशवर कमांड येऊ शकत नाही आणि मराठीवर पण येऊ शकत नाही. आम्ही मराठीत पण असे वाक्य बोलत नाही आहेत, नुसते ऐकतो आम्ही फक्त, आणि आम्हाला कळतात ते. तर बोलता आलं पाहिजे. इज, तो चालला का? बघा, इज ही गोईंग देअर? क्वेश्चन मार्क. असं स्ट्रक्चर. आणि ह्याचं उत्तर कसं आहे? येस ही इज गोईंग, नाहीतर नो ही इज नॉट गोईंग. येस आणि नो. येस किंवा नो उत्तर द्यायचं आहे वाक्याच्या. तो चालला काय उद्या? इज ही गोईंग टुमॉरो? आता आम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे. काय? सब्जेक्ट घ्यायचं. मग कोणता सब्जेक्ट घेणार? पाऊस येतोय की काय बाहेर? पाऊस पडतोय का बाहेर? मध्ये तर आपल्याला माहितीच नाही, बाहेरून माणूस आला पाऊस पडतोय काय? आता पाऊस पडायला इट. पावसाला देऊ आपण नाव इट, आणि पडण्याला देऊ रेन. रेन हे एक पाऊस पण आहे आणि पाऊस पडण्यासाठी पण रेन आहे. तर वाक्य होतं इज इट रेनिंग आउटसाइड? काय होईल? इज इट
रेनिंग. पुन्हा क्वेश्चन मार्क. इज इट रेनिंग? तू येतोय का? हां. सब्जेक्टच्या नुसार आम्हाला हे एकतर ॲम वापरू, इज वापरू किंवा आर वापरू. सब्जेक्ट आम्ही कोणत्या सब्जेक्ट विषयी बोलतोय. तू येतोयस का? आर यू कमिंग? काय होईल? आर यू कमिंग विथ मी? ते उत्तर आहे. ते म्हणा नाही बाबा. नो. हू सेड? मी येत नाही. कोण म्हणलं? हू सेड? आय एम नॉट कमिंग. हू सेड? नाही मला वाटलं. बरंचसं मला वाटण्यावर बी बरेचसे आपले अंदाज असतात. नाही मला वाटलं येतो का काय. इट इज लाईक दॅट. आर यू. मग क्रिया कन्फर्म करायची असताना असे वाक्य वापरायचे. याच्यात काही डाऊट आहे? ॲम कसं आलं कळालं? क्वेश्चन्सचे 2 प्रकार सांगितले मी. जर प्रश्न येस नो टाइप वापरायचा असेल तर यांनी सुरुवात करायची. अपने क्लास के अंदर रेगुलर प्रैक्टिस हो जाएगी आपकी. तो येतोय, तो येत आहे का? ते येत आहेत का? ते खेळतायत का? आर दे प्लेइंग? येस. कळालं? उत्तर कसे आहेत? येस नो मी. आता मला WHचे क्वेश्चन बघायचे. इथंच बघूयात आपण. तर WH असल्यानंतर याच्या अगोदर WH लागेल. तर WH काय सांगू? कुणाकुणाला माहिती WH? WH काय? WH हे बघा. WHचे काही शब्द आहेत जे WH ने सुरू होतात. 1 नंबर वाय, म्हणून याला म्हणतात WH. वाय. पुन्हा वॉट. हां. व्हॅन. वेच. असे. मग हां हाव पण येते त्याच्यामध्येच. हां हाव पण येतं आहे. पण ते असं आहे रे. हाऊ असं आहे. हाऊ HOW. इकडून WH होतं ते. W इकडून होतं ते. त्याला तिकडून जरा जवळ पडतंय वाटतं. ठीक. आणि ते हाव पण WH. हाव म्हणजे कसं काय. ठीक. सोपी वाटते इंग्लिश. इंग्रजी फार सोपी भाषा. जगाच्या पाठीवर सगळ्यात सोपी भाषा असेल ती इंग्रजी आहे. कारण आपल्याला इंग्रजी शिकू शकतात पण त्यांना मराठी शिका बरं म्हणून. फॅड बसेल या काय ऐकायला. कारण आपल्याकडे फक्त मराठी बोलत असताना 5 वेगळ्या रिजनमध्ये वेगळी मराठी बोलली जाते. बरोबर आहे. जाऊन राहिला म्हणल्यावर हां मी जाऊन राहिलो. एक म्हणला मी चाललो. त्याला समजायला मी चाललो, जाऊन राहिलो. कसं कळेल? त्यांना फॅट बसेल ना. सोपं आहे. फक्त आम्ही त्याला जरा माइंड वापरलं नाही. माइंड वापरलं की इंग्लिश इज व्हेरी इझी. आता हे WH मग का बाबा? तो का चालला? वाक्य बनल इथंच वाय. हे वाय येईल, याचं W कॅपिटल येईल आणि हे नंतर इज जे आपण टाकलंय ते छोटं होऊन जाईल लिहिताना. आता लिहितानाच चालू आहे आपल्याला. लिहिता पण आलं पाहिजे. मग तो का चालला? आपण म्हणतो वाय ही इज गोईंग. असं नाही पाहिजे. आता काय पाहिजे? वाय इज ही गोईंग. तू का चालला? आपण लोक म्हणतात वाय यू आर गोईंग. आता पाहिजे वाय आर यू गोईंग. कुठं चालला? वेअर आर यू गोईंग. कळालं? हां. आता याच्यात काही डाऊट आहे? नाही. तर असं स्ट्रक्चर आम्हाला पास्टमध्ये घ्यायचं. सेम स्ट्रक्चर पास्ट में कसं घ्यायचं?
इथं आता मैंने कल ही बोला था की एक टेन्स कळाला की सगळे टेन्सेस लवकर कळतात. सिच्युएशन. आता पास्ट कुठं वापरायचा पास्ट टेन्स? पास्ट कुठं वापरायचा? यस. आता आपण काय शिकतोय? पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्यू कुठं वापरायचा आहे? जर एखादी क्रिया एखाद्या विशिष्ट वेळेला चालू होती किंवा नव्हती हे सांगण्यासाठी. बरोबर. आता हे वाक्य आहे की राहुल वॉज स्टडिंग. आणि काय अर्थ आहे? राहुल अभ्यास करत होता. नीट समजून घ्या. आता मला म्हणायचं राहुल अभ्यास करत होता का? तर इथं लिहिताना वॉज कॅपिटल येईल, वॉजचं डब्ल्यू कॅपिटल येईल. राहुल प्रॉपर नाउन आहे म्हणून त्याचं पण आर कॅपिटल येईल. राहुल स्टडिंग आणि क्वेश्चन मार्क. काय अर्थ होईल? हां, इथलं स्ट्रक्चर कसं आहे? सब्जेक्ट वॉज किंवा वर प्लस वर्ब ING. क्वेश्चनसाठी अगोदर वॉज वर येईल प्लस सब्जेक्ट येईल वॉज वर. व्हॉट हॅपन? काय दे? प्लीज पे अटेन्शन टुवर्ड्स दिस. आता हे क्लिअर आहे? वॉज राहुल स्टडिंग आणि अर्थ काय? राहुल अभ्यास करत होता का? हिंदी में क्या आएगा? राहुल पढ़ रहा था क्या? राहुल पढ़ रहा था क्या? किंवा क्या राहुल पढ़ रहा था? असं. तिसरं आता नुसते काही विचारण्यासाठी आपण बनवायचे नाही आहेत ना. तर राहुल काय कशाचा अभ्यास करत होता किंवा कधी अभ्यास करत होता? हां, तर तो सेन्स आला पाहिजे ना. मग असं येईल हे व्हॅन. आता परत इथं वॉज मध्ये आहे, सुरुवातीला येणारा शब्द कॅपिटल व्हॅन वॉज, पुन्हा राहुलचा आर कॅपिटल. व्हॅन वॉज राहुल स्टडिंग. कधी अभ्यास करत होता ते? अशा अर्थाने. आता याचा पुढचा पण एक प्रश्न बनतो. राहुल अभ्यास करत नव्हता का? हा, इथं पण असं येतो वॉजंट. ते पुढं बघूयात आपण. जरा टफ होईल. अभ्यास करत नव्हता का? तो का करत होता आणि का करत नव्हता? एवढेच प्रश्न आले की इंग्लिश अशी खटखट बोलायला लागते, समजायला लागते. क्वेश्चन्स आपण बोलतो की नाही असे. राहुल अभ्यास करत होता. बरं, राहुल अभ्यास करत नव्हता. राहुल अभ्यास करत होता का? नव्हता का करत? कधी करत होता? कधी नव्हता करत? हे डिपेंड करते बोलणाऱ्याला. आणि अशा प्रकारची वाक्य आम्हाला. आणि नेमकं आत्तापर्यंत इंग्रजी शिकवताना किंवा शिकताना आम्ही प्रश्नांवर लक्ष दिलेलं नाही. आणि बोलायला लागतात प्रश्न. प्रश्न विचारता आले की बोलता आलं. क्वेश्चन्स वी आर लॅकिंग. इज इट क्लिअर नाव? एवढं. सेम स्ट्रक्चर फ्युचरमध्ये कसं होईल? पहिलं विल येईल. विल. सुनो, आता डबल नाही राहुल घ्यायचा, दुसरा घेऊ ना आपण, है का नाही? आता अगोदर स्ट्रक्चर काय येईल? विल. पुन्हा सब्जेक्ट नंतर बी. हां, प्लस
वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. हां, आता याचं वाक्य कसं बनेल? पहिलं आहे तो आय विल बी गोईंग. हे हे कसलं वाक्य आहे? पहिलं स्टेटमेंट आहे, डिक्लेरेटिव्ह आहे. व्हेरी गुड. अब क्वेश्चन कसं बनेल? हां, वेल आय बी गोईंग देअर. हां, विल आय बी गोईंग देअर आणि पुन्हा क्वेश्चन मार्क का? आणि त्याचा अर्थ काय? मी जात असेल काय? असं वाटतं का तुम्हाला? इन दॅट सेन्स. ठीक आहे. बघा, विराट खेळत असेल आज. आता विराट विल बी प्लेइंग टुडे. क्रिकेटच खेळतोय ना ती. हां, आता हा डिक्लेरेटिव्ह वाक्याचा प्रकार आहे. ही इन्फॉर्मेशन देऊ लागलो आम्ही. आता आम्हाला घ्यायची इन्फॉर्मेशन. विराट खेळत असेल का? विल 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 विल. सवय लावायची, तशी सवय लावायची, सवय लावायची, सवय लावायची. परफेक्शनची विल विराट, विल विल ही, विल गणेश, विल वी, आम्ही, विल. ही प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कशी? योगासारखी. सारखे सारखे तेच आसन करायचे. पुन्हा 15 दिवस झाले की पुन्हा अंग वळत नाही अजून. कळलं ना तुम्हाला? पुन्हा 15-20 दिवस झालं पुन्हा सूर्यनमस्कार येत नाही. तसं आहे लँग्वेजचं. ही प्रॅक्टिस 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 झाली की सवय लागते बोलायची. विल विराट बी प्लेइंग टुडे असे वाक्य. सेम स्ट्रक्चर राहील. याच्यावर काही डाऊट असतील तर विचार. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क. इफ यू डोंट हॅव एनी डाऊट डोंट आस्क.